हा किल्ला गोवा राज्यात असून महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असलेल्या तेरेखोल नदीच्या किनारी आहे. ह्या किल्ल्यावर तुम्ही फिरायला येताना महाराष्ट्रातून येताना तुम्हाला रेडी गाव जवळ आहे आणि शिरोड्यावरून रेडी मार्गे तुम्ही येऊ शकता. आणि जर तुम्ही गोव्यातून यायचं असेल तर तुम्हाला पेडण्यावरून हा किल्ला साधारण एक 20 किलोमीटर आहे, तर तुम्ही पेडण्यावरून पण येऊ शकता. दुसरं म्हणजे तुम्हाला म्हणजे हा किल्ला जास्त मोठा नाहीये फिरण्यासाठी. साधारण एक तासभर खूप झाला, तासभर पण जास्तच झाला, पण तेवढं ठीक आहे. आणि आता ह्या किल्ल्याचं जर तुम्हाला महत्त्व म्हणजे ह्या किल्ल्याची थोडीशी माहिती द्यायची झाली तर हा किल्ला जो आहे तो सावंतवाडीतील खेम राजे होते, सावंत, खेम सावंत यांनी 17व्या शतकात बांधला. या किल्ल्यावर खेम सावंतांचे सैन्य म्हणजे देशी बोटी आणि मोठे सैन्य इथे तैनात होते. त्याच्यामध्ये किल्ल्याच्या आतमध्ये 12 बंदूकधारी आणि छावणी असायची आणि प्रार्थनास्थळे होती. 1746 मध्ये गोव्याच्या विरजईने म्हणजे व्हॉइसरॉयने इथे पोर्तुगीजांनी म्हणजे ते व्हॉइसरॉय जो होता 44वा व्हॉइसरॉय त्याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावर खेम सावंतांविरोधात मोहीम उभारली आणि 23 नोव्हेंबर 1746 रोजी पोर्तुगीजांनी आपल्या बोटी नदीत पात्रात उतरवून सावंतांविरुद्ध युद्ध केले आणि या युद्धात सावंतांचा पराभव झाला. तर हा जो 1764 मध्ये बांधलेला किल्ला होता तो मूळ किल्ला पोर्तुगीजांनी पाडला आणि त्यांनी तो युरोपियन रचनेप्रमाणे पुन्हा बांधला. आणि किल्ल्याची डागडुजी झाल्यानंतर 1788 पर्यंत याची डागडुजी चालू होती. तर डागडुजी झाल्यानंतर तेरेखोल गावाचा गोवा राज्यामध्ये समावेश केला आणि हा काही काळ हा जो किल्ला आहे तो आपल्या मराठ्यांच्या ताब्यात होता. तो 1796 मध्ये मराठ्यांनी हा गड जिंकून घेतला, परंतु काही काळातच तो परत पोर्तुगीजांकडे गेला. आणि ह्या किल्ल्याचं दुसरं महत्व म्हणजे सन 1961च्या गोवा मुक्ती आंदोलनात ह्या किल्ल्याचा खूप एकदम म्हणजे चांगला वाटा आहे. तर ते आंदोलन होईपर्यंत म्हणजे सुमार